ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई। अकोला जिल्ह्यात येणारे बोरगाव मंजू येथे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा धडक छापा। अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे। कानशिवनी गावात देशी दारू जप्त। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कानशिवनी येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या आकाश देवराव तायडे वय 31 वर्ष राहणार कानशिवनी याच्याकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। सदर आरोपी विरुद्ध बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 324/2025 कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। बोरगाव मंजू टाउन येथील प्रितेश गणेश सुरळकर वय 27 वर्ष राहणार बाबुळगाव जहागीर याच्याकडून वृंदावन पार्क समोरील रस्त्यालगत देशी दारूचे 210 नग प्रत्येकी 50 रुपये प्रमाणे किंमत 10,500 रुपये इतका माल जप्त करण्यात आला। ग्राम पळसोबडे येथील गोविंद भीमराव इंगळे वय 49 वर्ष याच्याकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॅनल जवळील दारू जप्त करण्यात आली आहे। 3 आरोपींकडून 31,020 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 3 वेगवेगळ्या कारवायांमधून पोलिसांनी 31,020 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक रवींद्र धुळे, मनोज उघडे, संजय भारसाकडे, सहाय्यक कर्मचारी सतीश हाडोळे, उमेश पुरी, प्रमोद गोपनारायण, सचिन सोनटक्के, नितेश तायडे, आकाश यादव, सुशील खंडारे, शिवहरी लांडगे, अनिल अंबिलकर, अक्षय देशमुख, शेखर कोदे, अजिंक्य हळदे, महिला पोलीस कर्मचारी योगिता पुंतेले, सरोज देशमुख, जयश्री लोखंडे यांनी परिश्रम घेतले। बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले की अवैध धंदे करणाऱ्यांवर ऑपरेशन प्रहार अंतर्गत अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू।